उद्धव ठाकरे हे आज संभाजीनगरचा दौरा करतात आणि 6 विधानसभा क्षेत्रामधले जे पदाधिकारी आहेत या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे हे चर्चा करणार आहेत, संवाद साधणार आहेत। आज लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। तर ठाकरे उद्या शिर्डीचा सुद्धा दौरा करणार असल्याचं कळतंय। आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, नुकताच ठाकरेंनी कोकणाचा दौरा केला आणि त्याच्यानंतर ठाकरे आता मराठवाड्यामध्ये आलेले दिसतात। नक्कीच यामिनी आज उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत। दिवसभर ते छत्रपती संभाजीनगरच्या विविध 6 मतदारसंघांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे। गंगापूर, वैजापूर आणि कन्नड, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे 3 मतदारसंघ पूर्व, पश्चिम आणि मध्य या 6 मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे हे मेळावा घेणार आहेत। आणि या मेळाव्याच्या माध्यमातून एक प्रकारे ते या छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे। कारण की आपण पाहिलं सर्वात मोठी खिंडार जी आहे या ठिकाणी ठाकरेंना छत्रपती संभाजीनगर मधून लागलेली, कारण की 5 आमदार त्यांचे शिंदेच्या शिवसेनेत गेले होते। आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे एक मेळावा म्हणजे मेळावा किंवा जाहीर सभाच म्हणावं लागेल, या जाहीर सभेच्या माध्यमातून आता बोलणार आहे। मात्र याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे की छत्रपती संभाजीनगर मधून नेमकं उद्धव ठाकरे काय बोलणार आहे। अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे की लोकसभेचं रणशिंग ते छत्रपती संभाजीनगर मधून फुंकू शकतात। यामध्ये धन्यवाद सचिन या सगळ्या अपडेटसाठी।